श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस, आणि उद्यापासून 1 जानेवारी म्हणजे आपलं 2026 नवीन दिवस चालू होणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला मी हे सांगते की तुम्ही नवीन वर्षामध्ये काय काय करायला पाहिजे. तर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती तुम्ही संकल्पयुक्त केली पाहिजे, संकल्पाने केले पाहिजे की तुम्ही वर्षभरात काय कराल, कोणत्या गोष्टी नाही करणार. तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, कारण वर्षभरामध्ये आपण भरपूर नकारात्मक गोष्टी सुद्धा केलेल्या असतात, ज्या आपल्या हातून कळत नकळत झालेल्या असतात. कोणताच माणूस असा नाहीये की तो परफेक्ट असतो आणि त्याच्या हातून काही चुका होत नाहीत. कोणाबद्दल निंदा केलेली असते, कोणाची चेष्टा केलेली असते, कोणाबद्दल वाईट साईड बोलणं झालेलं असतं. मग काहीही असो, म्हणजे त्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या असतात. मग त्याच्यासाठी तर पहिलं क्षमाप्रार्थी राहायचंय. मग आता करायचंय काय, तुम्हाला एका मंदिरात जायचंय. तर तुम्ही म्हणाल कुलदेवाच्या मंदिरात, तर कुलदेवताच्या मंदिरात जाणं जर शक्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. पण आता वेळ अशी आहे की नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि ख्रिसमसच्या सुद्धा सुट्ट्या आहेत, तर भरपूर लोक देवदर्शनासाठी सुद्धा बाहेर पडतात. त्याच्यामुळे मंदिरांमध्ये भरपूर गर्दी राहते आणि आपल्याला पाहिजे तसं आपलं मनसोक्त दर्शन होत नाही. आपण देवासमोर एक एक मिनिट सुद्धा असं थोडंसं उभं राहून देवाशी बोलू शकत नाही. तर मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आसपास कोणतंही मंदिर असू द्या, मग ते छोटं मंदिर असू द्या, मोठं मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचंय. मग कोणाचंही असू द्या, महादेवाचं असू द्या, स्वामींचं असू द्या, हनुमानाचं असू द्या, कोणत्याही मातेचं म्हणजे लक्ष्मी मातेचं असू द्या, किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दुधाचा अभिषेक नक्कीच करू शकता. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलं तर तुम्ही तिथे, आपण घरामध्ये आपल्या देवघरात हनुमानाची पूजा देवघरात करत नाही, तर बाहेर गेल्यानंतर जे काही त्यांना आपण अर्पण करतो ते नक्कीच तिथे गेल्यानंतर अर्पण करायचे. तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तिथे गेल्यानंतर शांतपणे उभा राहायचे, हात जोडायचे आहेत आणि पाठीमागच्या वर्षामध्ये तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थी व्हायचं आहे. तुम्हाला देवाची माफी मागायची आहे की तुमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या आहेत, जाणून बुजून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला माफी मागायची आहे. कारण माफी मागितल्याने कोणीही लहान छोटं होत नाही. तर ही गोष्ट तुम्हाला महत्वाची तिथे जाऊन करायची आहे. तर आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय करायचं आहे, घरात उठल्यानंतर तुम्ही तुमच्या, एकतर नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हटल्यानंतर सगळ्या घरामध्ये फ्रेश वातावरण राहायला पाहिजे. म्हटल्यानंतर सगळ्या घराची स्वच्छता झाली पाहिजे. पहिल्यांदा नवीन वर्षाचं तुमचं देवघर जे आहे ते स्वच्छ झालं पाहिजे, पूर्ण झाडून पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला देवपूजा करायची आहे, घरात धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि कापराची वडी ही जाळायची आहे. कापूर तुम्ही रोज जरी घरात जाळला तरी अत्यंत शुभ असतं ते. त्याच्यामुळे धूप दीप आणि कापूर नक्की जाळा. उद्याच्या दिवशी तरी कमीत कमी जाळा. आणि तिथे देवासमोरही बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि मंदिरात गेल्यानंतरही तुम्हाला हाच संकल्प करायचा आहे की जे नवीन वर्ष येणारा आहे त्या वर्षामध्ये माझ्याकडून काहीही चुका होऊ देऊ नको. ज्या मी पाठीमागे चुका केल्या त्या माझ्या सगळ्या माफ कर देवा, पदरात घे, आणि या वर्षी पुन्हा माझ्याकडून त्या चुका घडू नये. या वर्षी माझ्याकडून चांगले कर्म घडावेत. या वर्षी माझ्याकडून चांगले पुण्य व्हावे, कोणाला तरी तुमच्याकडून दान व्हावं. या गोष्टी सगळ्या तुम्हाला तुमच्या देवासमोर बसून करायच्या आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता उद्याच्या दिवशी, तर स्वामी समर्थांचे भरपूर सगळे भक्त आहेत, तर स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृतामध्ये फक्त 21 अध्याय आहेत आणि पूर्ण वाचन करायचं म्हटलं तर जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास एवढाच वेळ लागतो त्याला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. जर नवीन कोणी वाचणार असेल तर त्या व्यक्तीला थोडंसं 15-20 मिनिट इकडं तिकडं होऊ शकतात, जास्त वेळ लागतो. तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. मग तुम्ही रोज 1 अध्याय म्हणत असाल तर तसंही करू शकता, रोज 3 अध्याय म्हणत असाल तर तसंही करू शकता, किंवा रोज 7 अध्यायांचं हे असंही तुम्ही वाचन करू शकता. किंवा तुम्हाला एका दिवसातच संपवायचं आहे. उद्याचा दिवस ही बघा कसा आलाय, उद्याच्या दिवशी गुरुवार आहे आणि न्यू इयरची सुरुवात आहे. तर उद्या गुरुवार आहे म्हटल्यानंतर तुम्ही स्वामींच्या माळेचा मंत्र जाप करून मगच तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे.
मगच तुम्ही स्वामीचरित्र पठण करायचं आहे आणि त्या वाचनाला सुरुवात करायची आहे. मग उद्याच्या दिवसात जरी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पूर्णपणे वाचलं तरी काही हरकत नाहीये. काही जण नित्यसेवा म्हणून करतात बघा, 3 अध्याय रोज रोज वाचतात किंवा 7 अध्याय रोज रोज वाचतात, तर ते पुन्हा पुन्हा जेव्हा त्यांचं पूर्ण 21 अध्याय होतात तेव्हा ते पुन्हा रिपीट करतात, तर ही असते नित्यसेवा. तर भरपूर जण नित्यसेवा सुद्धा करतात. आता हे सारामृत वाचन करायचं आहे. ते वाचन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर स्वामींचा जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे म्हणा, तो तुम्हाला म्हणायचा आहे. स्वामींची आरती करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये तुम्ही साखरेचा जरी साधा प्रसाद ठेवला ना तरी चालतो, तो तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे देवघरात आणि त्यानंतरच तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे. तर तुम्ही ही गोष्ट करू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदानासारखं दुसरं कोणतंही पुण्य नाहीये. तुम्ही दान करू शकता, अन्नदान करू शकता किंवा दुसरं कोणतंही दान करू शकता. बघा आता थंडीचा सीझन चालू आहे, रस्त्यावर तुम्हाला इकडे तिकडे लहान बाळं वगैरे दिसलेली असतात, उघडी ही कशीही असतात, तर त्यांना तुम्ही कपडे घेऊन देऊ शकता, छोटेसे स्वेटर घेऊन देऊ शकता किंवा ब्लँकेट्स, चादरी म्हणा, या गोष्टीही तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता. एखादा भुकेलेला दिसला तर तुम्ही त्याला जेवण देऊ शकता, कारण अन्नदान म्हणजे खूप पुण्याचं काम आहे, तर तुम्ही तेही दान देऊ शकता. आता त्याच्यामध्ये एक साधा छोटासा वडापाव, एक साधा समोसा एवढं जरी घेऊन दिलं ना तरी ती खूप मोठी गोष्ट होते. तर ते तुम्हाला करायचं आहे, दान काहीतरी करायचं आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही तुम्हाला दानाने करायची आहे, तर काही ना काही तुम्हाला दान द्यायचं आहे. ही गोष्ट आवर्जून करा, कारण दान ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण नजर दोष उतारतो नवीन वर्षाची सुरुवात करताना, तर तुम्हाला ही गोष्ट करायची आहे की घरातील सर्वांची आणि तुमच्या घराचीही नजर उतरायची आहे. आणि एक त्याच्यासाठी जास्त काही लागत नाही, एक नारळ लागतो. म्हणजे तुम्ही घरामध्ये समजा 4 मेंबर आहे, तुमच्या 5 मेंबर आहेत, तर तुम्ही त्या सगळ्यांच्या नावाने एक एक नारळ आणायचा आहे. आणि तुम्ही रेंटच्या घरात राहत असू द्या तर किंवा स्वतःच्या घरात राहत असू द्या तरी सुद्धा तुम्हाला घराच्या नावाने एक नारळ आणायचाच आहे. कारण नजरदोष हा भयंकर प्रकार असतो. काही जणांना अनुभवही आलेले असतील की नजर लागल्यानंतर काय प्रकार होतात ते. कारण काही काही वेळा सामान्य म्हणजे नॉर्मल नजरेपेक्षाही अतिशय वाईट सुद्धा नजरा असतात. तर नवीन वर्षाची सुरुवात करताना नजरदोष उतरायचा ही महत्वाची काळजी घ्यायची आहे. तर आता नजरदोष कशी उतरायची, तर तुम्ही देवघरात थांबायचं आहे, नारळाची शेंडी पुढच्या बाजूला समोर करायची आहे आणि 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत क्लॉकवाईज तुम्हाला नजर म्हणजे 7 वेळा उतरवायची आहे आणि तो नारळ घराच्या बाहेर ठेवून यायचा आहे. अशीच सगळ्यांची नजर काढायची आहे. एकाची नजर काढून झाल्यानंतर हातपाय धुवायचेत आणि मगच दुसऱ्याची नजर काढायची. सगळी नजर काढून झाल्यानंतर शेवटी तुमच्या घरावरून तुम्हाला नारळ उतरवायचा आहे आणि तो एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन टाकायचा आहे. कारण ही जे करतोय ते आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, आपलं चांगलं होण्यासाठी करतोय, कोणाच्या वाईटासाठी करत नाहीये. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की त्या गोष्टीमुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. जिथे माणसांचा जास्त प्राण्यांचा वगैरे वावर नसेल अशाच ठिकाणी, प्राणी काही नारळ वगैरे खाणार नाहीत, पण माणसं वगैरे असतील तर ते ओलांडू शकतात किंवा काही कोणी उचलून घेऊ शकतं कसले आहेत काय म्हणून. कारण त्याच्यावरती आपण काय हळदी कुंकू वगैरे टाकत नाही किंवा हे करत नाही, ते नॉर्मलच नारळ टाकून देणार आहोत. तर ही काळजी घ्यायची. एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन तुम्हाला ते नारळ टाकायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करायची आहे. सूर्यदेवाला अर्घ्य जे आहे, अर्घ्य जे म्हणतो आपण, ते अर्पण करायचं आहे. अर्घ्य म्हणजे काय, तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये आपला तांब्या जो असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. अंघोळ वगैरे तुमची करून झाल्यानंतर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे, जिथे सूर्याची उगवती दिशा असते तिकडे. आणि ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे. आणि कोणाच्या घराला टेरेस असेल, बाल्कनी असेल तरी तुम्ही तेथूनही करू शकता. कारण सूर्यदेव एकमेव असे आहेत की सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन आणि दिवसभरही ते आपल्याला दर्शन देत असतात. सूर्यदेवांचं आपल्याला साक्षात दर्शन होत असतं. आणि आता सध्या पौष महिना सुद्धा चालू आहे, तर हेही पुण्य तुम्हाला भेटणार आहे. जेवढ्या म्हणजे तुम्ही ह्याने तन्मयतेने किंवा तुम्ही जेवढ्या भक्तिभावाने हे जल अर्पण कराल सूर्यदेवांना, तेवढीच त्यांची सुद्धा कृपादृष्टी तुमच्यावर राहणार आहे. आणि नवीन वर्षाची तुमची सुरुवात ही एकदम सुंदर आणि
एकदम अतिशय छान होणार आहे. जी तुम्ही कल्पना केली होती त्याच्याहूनही जास्त चांगली करणार आहेत, कारण स्वामींचा आशीर्वाद, तुमच्या कुलदैवाचा आशीर्वाद आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची चेष्टा करायची नाही, कोणाबद्दल वाईट साईट बोलायचं नाही, कोणाला शिव्या द्यायच्या नाहीत आणि कोणाचं महत्त्वाची गोष्ट वाईट चिंतायचं नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काय पूर्ण लाईफमध्येच, पूर्ण आयुष्यामध्येच या गोष्टी करायच्या नाहीत, कारण तुम्ही जेवढी देवाला भक्तिभावाने पूजा करता, जेवढा त्यांचा परिपाठ करता किंवा पठण करता, एखाद्या गोष्टीचा मंत्रजाप करता, तर त्याला काहीही महत्त्व उरत नाही जर तुम्ही एखाद्याबद्दल या सगळ्या गोष्टी करत असाल किंवा कोणाचं चांगलं होऊ नये हे ते असले मनात जर गोष्टी धरत असताल, तर या गोष्टी करून काहीही होत नाही किंवा काहीही मिळत नाही. तर या गोष्टींपासून दूरच राहावा. नवीन वर्षाचा हाच संकल्प करा की तुमच्या मनामध्ये वाईट साईड कोणत्या गोष्टी येऊ नये आणि तुम्ही कोणाबद्दल असं वाईट चिंतू नये. तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जो हा पर्याय सांगितला आहे मी तो एकदा नक्की करून बघा. याचा अनुभव काय तो तेही तुम्ही मला सांगा. आजच्या पुरते एवढंच. भेटू नेक्स्ट अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.